नमस्कार, न्यूज दर्पण मराठीमध्ये मनापासून आपले स्वागत आहे। मी प्रफुल्ल साठे घेऊन आलोय आजची ठळक महत्त्वाची बातमी। तालुका मालेगावमधील जोडगव्हाण गावातील एका सामान्य व्यक्तीचा लढा, जेथे मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवण्यात आलाय, तोही अन्न त्याग उपोषणाच्या माध्यमातून। दिनांक 28 मे 2025 ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय जोडगव्हाण तालुका मालेगाव। गेल्या 2 दिवसांपासून विष्णू रामधन राठोड हे आमरण उपोषण करीत आहेत। स्वतःच्या हक्कासाठी स्वतःच्याच गावात त्यांच्या 4 प्रमुख मागण्या आहेत। पहिली मागणी, घरासमोरील अतिक्रमण तत्काळ हटवावे, घराला सार्वजनिक रस्ता मिळावा, जल जीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन मिळावं, स्वतःच्या मालकीच्या जागेचा 8 नुसार मोजमाप करून ताबा मिळावा। या संपूर्ण मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील ठाम भूमिका घेण्यात येईल, असे विष्णू राठोड यांनी म्हटले। या लढ्याचा शेवट काय होतो, कोणती पावले उचलली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। न्यूज दर्पण मराठी या आंदोलनावर सतत लक्ष ठेवून आहे। पुढील घडामोडींसाठी जोडलेले रहा। सुनावणीमध्ये सांगितलेलं होतं। तुमच्या या मागणीसाठी तुम्ही कोणते कागदपत्र संबंधित डिपार्टमेंटला सादर केलेले आहेत का? हो। याचे ठोस पुरावे तुमच्याकडे अवेलेबल आहेत? हो। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? घरासमोरील अतिक्रमण हटवावे, घराला सार्वजनिक रस्ता मिळावा, जलजीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन मिळावं आणि माझे 8 प्रमाणे मोजमाप करून माझी जागा माझ्या ताब्यात मिळावी, अशा माझ्या मागण्या आहेत। तुमच्या ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुमचे पुढचे पाऊल काय आहे? हे मागण्या पूर्ण न झाल्यास उद्यापासूनच माझा पूर्ण परिवार, सतीमाता महिला बचत गट आणि ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे यांचा पाठिंबासुद्धा मला मिळणार आहे। बसण्यासाठी इथं पुऱ्या परिवारासहित बसणार आहे। या मागणीसाठी तुम्हाला काही स्थानिक प्रतिनिधीकडून, कोणत्या संघटनेकडून काही सहकार्य मिळालेले आहे का? हो।